केवळ वो बड़ा है. ठीक आहे ना गणपती इथंच जातो आपला असा थोडं मिनिटं मी बनवू काय तुझी इथं उभी राह पाठी लागणार काय लागणार त्याचं टेन्शन नाही पडत. ट्रॉलीची पुन्हा एकदम तयारी करतात आणि हे इथे साईडला लावणार आहेत. इकडे आमचा सेटअप लागलाय त्याच्यावर नाचणार एकदम पद्धतशीर. आजच नाईट मारले आणि आताच परत उठलो सगळी पोरं आणि आपल्या ट्रॉलीसाठी पुन्हा डेकोरेशन करतायत. नाईट मारून सकाळी झोपलो आम्ही आणि 2 वाजता उठलो आणि आता रोडवर आलो मी आणि ओमकार पण नाईट मारून मंथन पण 8 वाजता झोपलो आहे. तू 8 वाजता झोपला? 7 वाजता. हा ओमकार 7 गेलो वाजता. आपण रे घरी. हा आम्ही एकसा जाऊन मग 7 वाजता झोपलो आणि 2 वाजता उठलो. आता सगळं मंडपाचा सेटअप पण उभा झालाय. काम चाललंय.
गेले तर आता सगळे जेवायला थांबले तिकडे. रात्रीचे 1:21 वाजलेत आणि सगळे जेवायला थांबले. इथं ओंकार जेवतोय. हायवेवर आम्ही थांबलोय जेवायला. आता सगळे जेवून परत आम्ही पप्पाला घेऊन निघू जू साईडला. इकडे सगळे जेवायला थांबलेत. हे जेवलास काय? नाही रे जेवतात. आता सध्या जेवण चालू आहे. सर्व 12 वाजून गेले आणि 1-2 वाजता आता बघू. सकाळचे आय थिंक 3-4 वाजतील. आता आपण आहे आपल्या मिलन चौकीच्या इकडे आणि हा आपला दरवर्षीचा रूट आहे. तर आम्ही असंच म्हणजे सकाळी 4 वाजता घरी जाणार आहोत. 4 वाजेपर्यंत आपला पप्पा जूला पोहोचेल ना. म्हणजे आम्ही दरवर्षी असंच जातो एकदम स्लो म्हणजे आम्हाला घाई नसते बाप्पाला विसर्जन करायची. मला जर अजून 1 दिवस दिला ना तरी आम्ही वाढवणार. बोलतात ना दरवर्षीची प्रथा असते आपली. त्यानंतरच्या दिवशीच आपण विसर्जन करायचं असतो. त्यामुळे आपल्याला ते करावं लागतं. नाही तर आम्हाला विसर्जन करायची घाई नसते. ब्राझील आहे. मानव, निशांत आणि प्रणय. आमचं नाव घ्यायची गरज नाही बाई. जो चालवतो त्याचं नाव घेतलं बदल. मानव द रायडर 46 आणि इकडे मी खातो गाडी तुम्ही गणपती बघू शकता. लाईनीतच गणपती आहेत. पुढपर्यंत गणपती आहेत. नदी में डोल, नदी में डोल, नदी में डोल, नदी में डोल. गणपती बाप्पा. आत्ता आम्ही जो चौपाटीला पोहोचलो आहे आपल्या बाप्पाला घेऊन. आता थोड्या वेळात आरती होईल. पण जरा आसपास पण बघा बाप्पा आमचे किती आहेत. फुल जाम एकदम गिरगाव. फुल गिरगाव चौपाटीची फील. धंदा आमच्या 4ही साईडला सगळीकडे गणपतीच गणपती. युट्यूबर आहे. हां कुठल्या याच्या रिअल रूमर. आमच्या 4ही साईडलाच इकडे पण गणपती आहे. मोठे मोठे बाप्पा आहेत. आय थिंक तरी मिनिमम अजून अर्धा पाऊण तास जाईल आपल्याला. कारण की खूप मोठी लाईन आहे इकडे. रिअल रूमर सगळे चॅनल इथे सबस्क्रायबर भेटतील. आपण ह्या साईडला गेलेलो ना मध्ये. आम्ही पण आता ह्याच लाईनीत येऊन आरती करू आमच्या बाप्पाची आणि मग पुढे थांबू आणि इकडेच घेऊ ना. ह्या साईडलाच घेऊ. पोचायला पण अजून अर्धा तास जाईल. 2 लाईन बनल्या आहेत. ह्या साईडला एक बनली आणि ह्या साईडला एक बनली आहे. तिकडे थांबत का नाही. ह्या साईडला ठीक आहे मला वाटतंय. तिकडे चांगलं आहे. उजळ आहे ना तिथे जरा काळो होईल. आपण गेल्या वेळी पण इकडेच केलेली ना. त्याला लाईन पुढे चालली फायनली. लाईन पुढे चालली आणि लाईन पुढे चालली. आम्ही पण आमच्या बाप्पाला ते इकडे थांबू ना. इकडे थांबून आरती घेऊ. ही लास्ट आरती आहे ना. शेवटची आरती ही. मग डायरेक्ट आता आमच्या बाप्पाला पुढच्या वर्षी भेटू. इकडे एक मंडळाचा कार्यकर्ता उचलता कार्यकर्ता इकडे थांबलाय. त्या मंडळाच्या कार्यकर्ती पाकोली झाली आहे म्हणून तो वरती बसलाय. काय बोलायच्या ह्याच्यात नाही आता. मनस्थितीत पाकोली झाली आहे त्यांची म्हणून ते सध्या सदव्यामध्ये गेलेले आहेत. बिचारे पुढे येऊन थांबले आहेत. सोबत तो आहे ना ब्लॉक तो काम यावाल्या जागेवर आम्ही आरती करणार आहे. Hola,
वैतागून बसलेत खूप हालत आणि अज्जूबाई भी अपना अज्जू कुछ तो 2 शब्द बोल अभी देखो बोलना पड़ेगा. लालबागचा राजा पुढे येतोय. चालून गाडीवरून आले गाईस. गाडीची चावी हातात आहे आणि बोलतो चालून खूप थकलोय. गाडीवर बसून थकलाय हा. गाडी ढकलत होतो आम्ही. पेट्रोल संपला आमच्या गाडीचा. आमचा पप्पा जात आहे. मंडळाला सगळे सहकार्य करताय. मामा पण खास आलाय विसर्जनासाठी. इकडचा गोळीबारचा राजा आणि हा गोळीबारचा विघ्न आणि हा आमचा गोळीबारचा विघ्नहर्ता. गोळीबारचा राजा आणि गोळीबारचा विघ्नहर्ता. आम्हाला जाईपर्यंत सकाळचे 7-8 वाजणार आहे. हा आता भरपूर गर्दी आहे. विसर्जन होईपर्यंत आम्हाला अजून 1.5 तास लागेल. खूप गर्दी. खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता वरती. तर आम्ही आता वर पोहोचलोय म्हणजे आणि बीचवर आलोय. इकडे साखळी करून आतमध्ये घेतात कारण की मंडळाच्याच माणसांना घेतात, कोणाला पण घेत नाहीत.